नाशिकला पुलाचं काम बंद होणार म्हणून कैलास मंजुळे चिंतेत बसला होता. तो गावाकडे परतायचा विचार करत होता. दुर्गा, तूही चल सोबत बार्शीलाच. शंभू येईल तिकडच. भाऊ, ते खानदेशात गेलेत. महिना उलटला. ते आता केव्हाही परततील. मी इथंच दुसरं काम पाहते, त्याची वाट पाहत. बया, पण इथं तुला दुसरं काम कोणतं मिळेल? अन कुठं राहशील तू? बघते. एवढंच त्रोटक बोलत दुर्गा लहान्या भैरूस घेत उठली. पुलाच्या जवळच पाथरवटाची पालं पडली होती व त्या मागं हाकेच्या अंतरावर टोलेजंग इमारतीची रांग. त्या रांगेकडे पाहत दुर्गा आसू भरल्या नयनांनी निघाली. मनात विचाराचं भूतभौरी मोहोळ उठलं होतं. 5-6 दिवसांत परतेनच. नाहीच परतलो तर इथंच वाट पहा. खानदेशात येऊ नको वा बार्शीलाही परतू नको. हे अखेरचं शंभूचं बोलणं तिला आठवत होतं. शंभू का परतला नाही? काय अडचण असेल? काशी गौरीही परतले नाहीत. दुर्गेनं चालता चालता इमारतीची बंद दारं ठोठावली, पण किलकिलती दारं नकार देत जोरानं बंद होऊ लागली. बऱ्याच वेळेनंतर एक दार उघडतं झालंच. ताई, धुणं भांडीचं काम मिळेल का? मी इथंच पुलाच्या बांधकामावर होते, पण आता काम बंद होतंय. लहान पोर आहे, कामाची नड आहे. दुर्गा आसवं भरल्या डोळ्यांनी विनवत बोलली. बाईनं थोडा वेळ न्याहाळलं. नाही म्हणत दार लावणार. तोच तिला काय वाटलं कुणास ठाऊक, पण पुन्हा थांबली. पोर तुझंच का? होय ताई, 6 महिन्यांचा आहे. अन नवरा खानदेशात गेला. तो परतलाच नाही. तो परते पावे तो काम हवे पोरास वाढवण्यासाठी. दुर्गा आशेनं म्हणाली. शंकर, बाहेर ये जरा. बाईनं घरात पाहत हाक मारली. ऐन 35शीचा गोरा गोमटा माणूस बाहेर आला. काय ग? हिला धुणं भांडीचं काम हवंय. सोबत लहान मूल आहे. पुलाचं काम सुटलंय तिचं. मग ठेवूयात का? तिला आधी आत बोलव. काही खायला भरव तिला. शंकर शिंदे बोलला व घरात निघून गेला. शंकर शिंदे कॉलेजात प्राध्यापक. अंबाबाई ही खाजगी क्लासेस घ्यायची. शंकर व अंबास लग्नास 8-9 वर्ष होऊनही मुलबाळ नव्हतं. दुर्गास महिना ठरवत त्यांनी कामावर ठेवलंच, पण शेजारच्या सदनिकेतली ही कामं हळूहळू मिळवून दिली. आपल्याच इमारतीच्या मागील बाजूस शेडमध्ये राहण्याची सोय करून दिली. कैलास मंजुळे व इतर मजूर गावाकडे परतले, पण दुर्गा इथंच थांबली. दुर्गा अंबाबाईचं सारं काम करू लागली व इतरकडे कामात जाताना अंबाबाईच भैरवकडे लक्ष ठेवू लागली. भैरव हा शंकर व अंबाबाईच्या अंगावरचा केव्हा झाला हे त्यांनाही कळलं नाही. आता तो शेडमध्ये कमी व शंकर शिंदेच्या घरीच राहू लागला. बघता बघता 2 वर्ष पालटली. शंभूच्या चिंतेने दुर्गा खंगू लागली, पण तिला एक समाधान होतं की भैरवचं संगोपन सुरळीत होतंय. भैरव आता पुरता शंकर व अंबाबाईच्या अंगावरचा झाला होता. ते त्याची अगदी पोटच्या मुलागत काळजी घेत. मध्यंतरी तारापुरात वेगळंच घडत होतं. चंद्रग्रहण पडणार होतं. तब्बल 1 तासाचं खग्रास. महंतांनी धमकावूनही गंगाधरनं सोलापुरातून तारापूरला येण्याची तयारी केली. नवीन गाडी घेत तो 1 दिवस आधीच गढीवर आला. बऱ्याच दिवसांनी तो गढीवर परतत होता. गढीवर येताच माणसं लावून त्यानं काम चलावून साफसफाई उरकली. 12:30ला ग्रहण सुरू होणार होतं. गंगाधर तळघराचं दार उघडत कंदील घेऊन बसून राहिला. मागच्या वेळेगत ऐन वेळेस झोप नको म्हणून काळजी घेऊ लागला. 12-12:15 करत करत घड्याळाचे काटे फिरू लागले. ग्रहगोलही आपापल्या गतीनं खपोकळीत फिरत एका रेषेत येत असावेत, पण गंगाधरला घाई. ग्रहण सुरू झालं. हळूहळू चंद्रधरेच्या छायेत येऊ लागला, पण गंगाधरला पाण्याच्या टाक्यात काहीच हालचाल दिसेना. तो कंदिलाच्या उजेडात डोळे फाडून फाडून पाहू लागला, पण ती चिलकालीन अंधार लपेटून पहुडलेली शांतता. गंगाधर अधीरतेनं टाक्यात उतरला व टाक्याच्या भिंतीचा दार चाचपडू लागला, पण व्यर्थ. त्याला टाक्यात दार तर सोडा, पण मुंगी शिरेल एवढी जागाही दिसेना. तो बराच वेळ दार शोधत बसला. गंगाधर धावतच तळघराच्या वर चढत गढीत आला. त्यानं गढीतून बाहेर पाहिलं तर पूर्ण चंद्र झाकला गेला होता. गिऱ्हाण तर सुरू होतं. मग भुयाराचं दार का उघडत नाही? त्यानं शिवालयाकडे पळ काढला. तो पायविहिरीत उतरला.
पाय विहिरीत मागच्या वेळी पाण्यात भोवरी पडत वाट मोकळी झाली होती तशी यावेळी झालीच नाही. तो पाण्यात डुबकी मारत भिंतीत दार शोधू लागला, पण तीच गट टाक्यातली. दार दिसेना ना की उघडे. तो थकत हताश होत वर आला. ग्रहण सुटलं. तारापूर चंद्रप्रकाशात न्यालं. गंगाधर विचारात पडला. काशी गौरी व शंभू आपणाशी काय काय नी किती खोटं बोलले कळायलाच मार्ग नाही. गिऱ्हाणाला उघडेल दार, या गिऱ्हाणाला का उघडलं नाही, याचं रहस्य काय? आपण शंभूलाही मारण्याची घाई केली का? घाईच. आधीच त्रिशूलनं घायाळ, त्यात मध्ये कोंडला गेल्यानं तो जिवंत असणं शक्यच नाही. मग आता इथल्या खजान्यापावे तो पोहोचण्याचं राज कोण सांगेल आपणास? अनेक मार्ग त्याच्या नजरेसमोर तरळला. दुर्गा. गंगाधरनं अख्खं बारशी पालथं घातलं, पण दुर्गाचा शोध लागेना. ओळखीच्या साऱ्यांना त्यानं खुश करत पोटात घुसत विचारलं, खोदून खोदून विचारलं, पण एकच उत्तर. शंभू व दुर्गा खानदेशात काशीच्या तपासाला गेलेत, ते परतलेच नाही. खानदेशात शंभू आला, पण दुर्गाला त्यानं कुठं ठेवलं हे गंगाधरला कळेच ना. तो हताश निराश होत सोलापुरात परतला. जर दुर्गा सापडली तर तिला या खजान्याबाबत नक्कीच काही ना काही माहीत असेलच, की काशी व शंभूनं केवळ मुठभर रुद्राक्ष न नेता भरपूर घागरी नेल्या असाव्यात व तो खजिना सांभाळत दुर्गा ऐशारामात कुठेतरी जगत असावी. आपण 2 घागरीत एवढी ऐश करतोय तर ती किती ऐशारामात असेल? किंवा शंभूच कुठून तरी बाहेर निघत आतल्या घागरी घेऊन पळाला असेल. गंगाधर आता फक्त ऐशारामात विचारच करत होता. नाशिकला कामानिमित्त आलेल्या गंगाधरला पुलाखाली पान सेंटरवर सिगारेट पिताना दुर्गा अचानक दिसली. त्यानं गाडी तशीच उभी ठेवत तिला गाठलं. दुर्गा तू? अगं शंभू, काशी, गौरी किती शोधतायत तुला. अन तू कुठे गायब झाली होती? गंगा दादा, मी त्यांचीच तर वाट पाहत थांबली इथं. कुठं आहेत ते? मला भेटायचंय त्यांना. चल भेटवतो त्यांना, म्हणत डोळ्यातली लाली लपवत तो तिला गाडीत बसवत गाडी पुलावर चढवत इगतपुरी हायवेला लावली. दुर्गाला एक वेळ भैरवलाही सोबत घ्यावंसं वाटलं, पण धोका नकोच. भैरव अंबाताईकडे राहील सुरक्षित, तोवर आपण परतू असा विचार करत तिनं भैरवबाबत काहीच न सांगता ती निघाली. दुर्गा, शंभू व काशी आता मुंबईत मोठं दुकान थाटून बसलेत ग. काय सांगतोय दादा? अगं, विहिरीतून त्यांना जे रुद्राक्ष सापडले होते ना, त्यातूनच त्यांनी धंदा वाढवला. दुर्गा सावध झाली. ती आश्चर्य दाखवत राहिली फक्त. दुर्गा, किती घागरी आणल्या होत्या ग त्यांनी? गंगाधर गाडी चालवत विचारू लागला. दादा, फक्त 2-2 मुठी रुद्राक्ष आणले होते. नाही ग, नंतर जात त्यांनी घागरी काढल्या असतील. नंतर तर मी नव्हते सोबत त्यांच्या, मला नाही माहित मग. पण आमच्या यांना स्वार्थ नाहीच. आधीचे आणलेले रुद्राक्षही त्यांनी खर्ची घातले नव्हते. ते घागरी कशा आणतील काय माहित दुर्गा. पण दुर्गा, तुलाही माहित आहेच ना तो खजाना कुठे आहे ते? बाहेर पावसासोबत आता अंधारही वाढू लागला. कसारा घाटातल्या धुकानं पायविरीतच असावा तो. मी व गौरी विहिरीच्या वरच थांबलो होतो. पण का रे दादा? दुर्गास वेळ जाऊ लागला व अंधारल्यागत होताच भैरवची काळजी वाटू लागली. दुर्गा, आपलं सहज विचारलं ग. दोघांकडे मी कामाला आहे, हेवा वाटतो मलाही. तो हसतच म्हणाला. दादा, गाडी लवकर पळव, उशीर होतोय. दुर्गा, काळजी करू नको, आता पोहोचूच. दुर्गा, भिंतीतला दरवाजा बाकी विशेष आहे ना खजान्याचा? तुमच्या 4 लोकांकडूनच उघडतो म्हणे. मला नाही माहित रे दादा. गौरी बेशुद्ध पडली व मी तिच्या सोबत बाहेरच थांबली. गंगाधर मनात संतापला. गौरी सांगत होती तितकंच हे सांगते का शंभू काशी सारखं ही लपवते काही? कदाचित. गंगाधरने हायवे लगतची आडवळणाची सुनसान जागा शोधली. मित्राच्या ओळखीवाल्याचा गोडाऊन होता, तिकडच त्यानं गाडी घातली. दुर्गाच 2-3 दिवस तिथंच बांधून ठेवत त्यानं तिचा अनन्वित छळ करत खजान्याबाबत विचारलं. पण दुर्गाला जेवढं माहीत तेवढंच तिने सांगितलं. बाकी गंगाधरच्या हाती काहीच लागेना. गंगाधर चरफडला, संतापला. दुर्गीस तारापुरात नेऊन काहीच उपयोग नाही. तिथं तो महंत बरोबर टपकतो. हिला इथं ठेवूनही उपयोग नाही. ही खरं तेच बोलते.
पण आता हिला सोडलं तर तोही धोका. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. त्यानं रात्रीच बांधलेल्या अवस्थेत शेवटचा प्रयत्न म्हणून तिला पुन्हा खजान्याबाबत विचारलं, पण परिणाम शून्य. तेच ते तिला माहीत असलेलं. त्यानं तिची मान धरली व दोन्ही हातांनी अंधारातच पडत्या पावसात त्यानं गाडी मुंबईकडेच काढली. शहराच्या बाहेरच. रात्री पावसात वर्दळ कमीच होती. आपण तिकडच घाटाकडं गाडी न्यायला हवी होती. इकडं गाडी नाहक आणली. त्याच विचारात त्याने एका सुनसान टपऱ्यावर गाडी थांबवली. टपऱ्यावरचा माणूस टपरं बंद करत रस्त्यावरचं ड्रेनेजचं झाकण काढत तिथं अडकलेला कचरा काढत होता. चाय मिलेगी क्या? साहब बंद कर दिया दुकान, दूध नाही है, म्हणत त्यानं रस्त्यावरच तुंबलेल्या पाण्यास ड्रेनेजमध्ये जाण्यासाठी वाट करून दिली. शहरातलं पाणी इकडंच येत असावं उतारानं बहुतेक. मोठं ड्रेनेज होतं व वरही भरपूर पाणी तुंबलं होतं. तो टपऱ्यावाला झाकण तसंच बाजूला ठेवत निघून गेला. गंगाधरनं तुंबलेलं पाणी जाऊ देईपर्यंत गाडी तिथंच थांबवत सिगरेट पेटवली. आजूबाजूला तो पाहू लागला. हायवे बराच दूर, जागा आडवळणाची, सुनसान. रस्त्यावरचं पाणी अजूनही गोल गोल भोवरा करतच होतं. कमी होत असलं तरी ड्रेनेजच्या तोंडाजवळ बराच फ्लो होता. पाणी कमी होऊ लागलं तशी गाडी गंगाधरनं पुढं सरकवली. आता ड्रेनेजच्या उघड्या तोंडाजवळच त्यानं गाडी लावली. आजूबाजूला कानोसा घेतला. पडणारा पाऊस, शांतता भेदणारा अंधार, सासूल घेणारा वारा, बस बाकी कोणीच नाही. त्यानं हळूच डिक्की उघडली, पोतडं उचललं व ड्रेनेजच्या तोंडात सोडलं. डुबुकबुटडुबा गावात झाला. मोठ्या ड्रेनेजच्या प्रवाहास पोतडं लागलं असावं. मान मुरगाळलेली दुर्गा अरबी समुद्रात झेपावू लागली. ड्रेनेजच्या आतल्या प्रवाहासोबत शंभूची वाट पाहत भैरवला मागे टाकत दुर्गा निघाली अनंताच्या प्रवासाला. हाक ना बोंब. दुर्गे, तुला खजान्याचा दरवाजा उघडता आला असता तर मी तुला नरकाच्या दारात पाठवलं नसतं ग. गंगाधरला तर खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा 12 आणा हीच गत. हाती काहीच लागलं नाही, पण 3 दिवसाची खोटी. मात्र आता शंभू व काशीचा तपास करायला कुणी येणार नाही हे त्यात बरं. त्यानं झाकण उचललं व ड्रेनेजवर ठेवलं व हात धुत गाडी काढली. नाशिकला इतर घरी कामाला गेलेली दुर्गा रात्र झाली तरी परतलीच नाही. शंकरंबा भैरवला घेत तपास करू लागली. 2 दिवस शोधाशोध करूनही दुर्गा भेटली नाही, म्हणून त्यांनी मिसिंग केस नोंदवली. सोबतच्या भैरवबाबत मात्र त्यांनी काहीच न बोलणं पसंत केलं. महिना 6 महिने झाले, पण शेजारच्या इमारतीत भांडी धुणं करायला गेलेली दुर्गा काही परतेना. शंकर शिंदे पोलीस स्टेशनला नियमित चक्रा मारत राहिले, पण व्यर्थ. भैरव तर आधीच त्यांच्या अंगावर झालेला होता. लहान पोर ते. त्याला आधीच अंबाबाईच्या मायेनं पूर्ण कह्यात घेतलं होतं. त्याच्या बाल अज्ञमतीस काहीतरी जवळचं दिसत नाही हीच बालभूत जाणीव फक्त. शंकर शिंदेचं PhD झालं आणि त्यांची बदली पुण्याच्या कॉलेजला झाली. अंबे, आता कसं करायचं ग? कसलं? भैरवचं. म्हणजे आपण पुण्याला जाणार, मग याला त्यालाही सोबतच नेऊ. पण दुर्गा कुठेतरी अडकली असावी आणि नंतर ती आली तर, किंवा ती सांगायची की याचा बाप खानदेशात गेलाय, तोच परतला तर शेजारचे कळवतील ना आपण पुण्याला आहोत असं. येतील शोधत व नेतील भैरवला. पण आपण दुर्गा हरवली तेव्हाच पोलिसांना भैरव तिचाच मुलगा हे सांगायला हवं होतं. शंकर, त्यानं कोणता फरक पडला असता? अन असेही या पुरास दुसरं कोण सांभाळणार? त्यापेक्षा त्याची सोय होते. अन आपलं मूल नाही ही आपली सलही दूर होते. शिवाय दुर्गा व तिचा पती परतले तर आपण भैरूला सोपवूच ना त्यांच्याकडे. पण अंबे, आपण तर भैरूत पुरतं अडकत चाललोय. आपली तयारी होईल परत सोपवण्याची. शंकर, त्यावेळचं त्यावेळी पाहू, पण भैरव आहे आपणाकडे तोवर त्यावर आपला प्रेमवर्षाव करत राहू. शंकर व अंबानं निर्धार करत पुणं गाठलं. पुण्यास त्यांनी भैरव आपला मुलगा नाही हे समजू दिलंच नाही. नामसाधर्म्यानं भैरव यथावकाश भैरव शंकर शिंदे नावानं शिक्षण प्रवाहात दाखल झाला. शंभो, शंभो तूच.
शंकर तूच अन भैरव ही तूच, हे शिवाची शिवी, दुर्गा तूच अन अंबा ही तूच, अरे भवानी ही तूच, भव्या ही तूच, अन जेथे शिव तेथे शिवी ही येईलच. शिवी, भवानी, भव्या आली, आलीच. हिमालयातून गंगा, नर्मदे, तापी, मुळामुठा पार करत. महंतांनी भवानी शिष्यासोबत नेलं ते थेट हिमालयात. 5 वर्ष ती हिमालयाच्या गारठवणाऱ्या बर्फाळ घाटीत आश्रमात वाढली. महंताच्या नजरेखाली 6 वर्षाच्या छोट्या भव्यास घेत महंतांनी थेट पुणे गाठलं, चंद्रपाल प्रभुणेंकडच. चंद्रपाल, पुजारी असून आपण गढीचे मालक झालात, पण गढी स्वीकारायला तयार नाही प्रभुण्यांना. महंत, यावर काय तो तोडगा आपणच सुचवावा. चंद्रपाल, ही काशीनाथ सानपाची मुलगी, हिचा सांभाळ कर. या पाथरवटाचं गढीशी जुनं नातं आहे काहीतरी. त्याशिवाय शिव महादेव यांच्यावर एवढे मेहेर होणारच नाही. वाढव या पोरीला, पण कोठेच वाच्यता करू नका याबाबत. म्हणत महंतांनी भव्यास राधाबाईकडे सोपवलं. महंतांनी भैरव व भव्यास 25-30 वर्षापूर्वीचा सारा भूतकाळाचा पट उलगडला. भैरव व भव्या अगदी समाधीस्थ होत सारं ऐकत होते. कोण खरं बोलते व कोण खोटं, गंगाधर, प्रभुणे, शंकर तात्या की महंत. एकदम संभ्रम व अनिश्चितता. स्वामी, मनात प्रश्नाचं कोंडाळ फिरते तरी. भैरव म्हणाला, कौन से सवाल है बच्चे, हमारा और हमारे पुरखों का गढ़ी से क्या ताल्लुकात होगा कि खजाने का द्वार अपने आप खुलता है. गंगाधर से क्यों नहीं, क्या आपसे भी नहीं खुलता द्वार. महंत मंद हसले. शायद कुछ तो राज है. आणि महंतांनी पुन्हा गतकालीन इतिहास आपल्या शक्तीनं धुंडाळला. पट उलगडला गेला. उत्तरेकडील आक्रमणे होत दक्षिणेत जाताना काही मार्ग खानदेशातून जात. खानदेशात भुईकोट किल्ले व गढ्या, त्यातीलच ही गढी. परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी व संपत्तीचं रक्षण करण्यासाठी गढीच्या मालकांनी तापी काठावरील इतर गढींना जोडणारे भुयारी मार्ग तयार केले. हे भुयार खोदण्याचं काम तुमच्या पूर्वजांनी केलं. त्यावेळच्या तुझ्या व भव्याच्या पूर्वजात एखादा कसबी कारागीर नव्हे तर त्या काळातला अभियंता जणू असावा. त्यानं उच्च प्रतीचं तंत्रज्ञान त्यावेळेस वापरत भुयारात मंदिराखालचा भाग वेगळा कोरला असावा. आज तुम्ही मोबाईल फेस रिडिंग वा वेगवेगळे पॅटर्न वापरून खोलताना अगदी तसंच तंत्रज्ञान त्यांनी त्या काळात तर्फा, चाक, पुली याचा वापर करत दाब, टेकू, भार, वजन, बल याचा वापर करत केला असावा. ग्रहण, सुसरीतली पाण्याच्या पातळीचा दाब, परस्पर गुरुत्वाकर्षण वा केंद्रीय बल व खडकातील संरचना याचा विचार करताना ज्ञान विज्ञान व धर्मशास्त्र या साऱ्यांची सांगड घातली त्यांनी. गडीच्या मालकाच्या व स्वतःच्या रक्तगुणाच्या सहाय्याने शिवशंभूच्या नामाचा पासवर्ड वापरत हे खजान्याचं द्वार उघडता येईल अशी सोय. पण त्यात गडीच्या मालकांनी नंतर काम झाल्यावर आपणास दगाफटका करायचं ठरवलं तर आपल्या वंशजांनाही मालकाशिवाय ग्रहणा दिवशी द्वार उघडता येणार ही सोय केली. पिढ्या दर पिढी ही शक्ती गढी मालकाच्या व तुमच्या वंशजात हे रक्तगुणात अवतरत गेली. गढीचे मूळ मालकांचे वंशज कालौघात गेले, पण तुमच्या पिढ्यात तो गुण अवतरतच येतोय. ज्यावेळेस काशी व शंभूनं तुमचं साटलोट करत महादेवाची पूजा करत पायविहिरीत महादेवाचं नामस्मरण केलं तेव्हा जणू पासवर्डच टाकला जात काशी व शंभूचं फेस रिडिंग झालं व द्वार खुल्लं चंद्रग्रहणाच्या दिवशी. ग्रहण असे पावे तो हे खुल्लं, पण त्यातही मेघ पहा किती विचित्र मारलीये. काय स्वामीजी, भैरव भव्यानं सोबतच विचारलं. शिवालयाकडून गढीकडे जाताना द्वार भव्याच्या पूर्वजाकडून खुलतं, तर गढीकडून शिवालयाकडे येताना तळघरातलं द्वार भैरवच्या पूर्वजाकडून. त्यात दोघं असले तर आत प्रवेशताच द्वार बंद, तर दोघांपैकी एकच असल्यास समोरचं पुढचं द्वारही आपोआप खुललेलं असतं. म्हणूनच शंभू तळघरातून पायविहिरीकडे येताना एकटा असल्यानं ग्रहण संपेपर्यंत तळघरातला दरवाजा उघडाच होता, जो नंतर गंगाधरलाही उघडा दिसत होता. किती अजब तंत्रज्ञान व गुंतागुंत.
कदाचित मी जे सांगतोय ते भूतकाळाच्या आधारावर, पण मला भविष्याचं ज्ञान नाही, ती शक्ती माझ्यात नाही. म्हणून तुमच्या गुणसूत्रात होणाऱ्या बदलानं व निसर्गात घडणाऱ्या हालचालीनं मी जे सांगतोय त्यात बदलही घडू शकतो. म्हणून मी सांगतोय ते केवळ सूचक ज्ञान आहे. आणि त्यासोबत हेही महत्वाचं की मी सांगतोय वा गंगाधर सांगतोय त्यावर विचार करा व तुम्हीच ठरवा कोण खरं कोण खोटं व किती प्रमाणात खरं खोटं. कारण संपत्ती आली की पुढच्या संततीचीही मती भ्रष्ट होते. स्वार्थ ही भावना मानवाच्या साऱ्या भावनावर स्वार होते, हे पक्क लक्षात ठेवा. महंत, पण काशी मामा, गौरी मामी, कन्नी सारे भेटले भासाभासात, पण मग शंभू शिंदे माझा बाप का भेटत नाही या भासाभासात? आवार भिंतीच्या कामात अस्थी निघाल्यात. पाईपलाईन टाकताना कन्नीचा सापळा निघाला. अनयांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. तसं शंभू, गिरिजा, दुर्गाही भेटतीलच आगामी काळात. कदाचित आपण त्यांच्या अस्थी व्यवस्थित विसर्जित केल्या तर मुक्तही होतील. बाबा, शेवटचं एक, तुम्हालाही आत प्रवेश करता येत असेलच, मग आपण का हा खजाना काढला नाही की खजाना लंपास केला असावा, गंगाधरनं वा कुणीही पळवलाही असावा? आणि हे भासाभास का कसे होत असावेत की स्किझोफ्रेनियामुळेच व हा इतर योगायोग? भव्यानं विचारलं. गुडिया, मी प्रभूने घराण्यातला, अन प्रभूने हे शिवालयाचे नंतर पुजारी बनले व मूळ मालक गढीत न उतरल्याने ते गढीचे मालक बनले. पण त्यांना द्वार उघडण्याचं तंत्र माहीत असलं तरी रक्तात हे तंत्र नाही, म्हणून चंद्रपाल व मला उघडणं शक्यच नाही. राहिला प्रश्न तुमच्या भासाभासाचा, तर पूर्वजांनी रक्तगुणात ते तंत्र भिनवले अनुवंशिक जणू. म्हणून तुमच्या शरीरातील रक्ताचा दाब म्हणा वा आकर्षण ते मेंदूवर ताण निर्माण करत असावेतच. त्यातूनच तुमचं साटलोट होणं वा पारावीत सत्कारावेळी जवळ उभं राहताना समपातळी गाठण्याचं वक्तव्य असो वा बालपणात तुला हिमालयातून पुण्यास भैरवजवळ आणणं, या गोष्टी घडतायत. रक्तातलं आकर्षण, रक्तदाब हेच कारण असावं. महंतांनी सर्व शंकांचं निरसन केलं. स्वामी, आता आम्ही काय करावं? जे तुमचे पूर्वज करत आले तेच. काशीचा थोडा अपवाद समजा, म्हणजे खजिन्याचा मोह त्यागणे व खजाना लुटू पाहणाऱ्यांचं निर्दालन. मग खजान्याचं काय? त्याला तेथेच पडू द्यायचं का? खजाना तिथंच राहू द्यायला लोकांनी समजायला हवं. मग खजान्याच्या हावेने जे येतील त्यांचा नायनाट व खजिन्याच्या परोपकारासाठी योग्य ठिकाणी वापर. महंत म्हणाले व उठले. स्वामी, आता कुठं? चंद्रग्रहण पावेतो मी आहेच इथं. सोचो सोचो. काशी, शंभू, गौरी, कन्नी, दुर्गा, सब तुम्हारी ओर से इंसाफ चाहते हैं. द्वार खुलेगा हमसे? भव्यानं विचारलंच. नादान गुड़िया, तुम्हारी अंदर की कुदरत की नायाब शक्ति को पहचान बेटी. मंद हसत महंत म्हणाले व निघाले. चंद्रग्रहण आलं, जवळ आलंच, तेही खग्रास चक्क. काय होणार? गंगाधर, महंत, प्रभूने, गिरिजा, शंभू, खजाना, भुयार, फेस रिडिंग, गुणसूत्रातलं, आनुवंशिक, महादेवाच्या पासवर्डने खुलेल का? कोण खलनायक खरा? मेंदूवर पूर्वजाच्या खुनानं पडणारा रक्ताचा दाब खरा की स्किझोफ्रेनिया खरा? डॉक्टर अमोघाच्या निदानाचा. बम बम भोले. महंतांनी पट उघडला. तू आता उघड तिसरा डोळा.